नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाऊजला फिटिंग करण्याची अगदी सोपी पद्धत. आता इथे वर्कवाला ब्लाऊज होता, ब्लाऊजचं स्टिचिंग करून पूर्ण झालेलं आहे. तर ब्लाऊजला फिटिंग करताना काही गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात. त्या म्हणजे बॅकचं पार्ट आणि फ्रंटचा पार्ट कमी जास्त असेल तो ॲडजस्ट करून घ्यायचा. तो कसा ते सांगते. जर कटोरी ब्लाऊज असेल तर योक पट्टीमध्ये तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तर पहा म्हणजे कसं करायचं. तर हा एवढा पार्ट जास्त आहे, तर इथे जे आपण योक पट्टीमध्ये अर्धा इंच मार्जिन वाढवतो तिथे तुम्ही या पद्धतीने थोडंसं फोल्ड करून घ्या आणि शिलाई मारून घ्या, ॲडजस्ट होऊन जाईल. जर 4 टक्स ब्लाऊज असेल तर सेंटरचा जो टक्स असतो तिथे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आता आपल्या कटिंग पॅटर्नमध्ये म्हणजे मी जे ब्लाऊज कटिंग करते त्यामध्ये फ्रंट पार्टचं योक पट्टीचा आणि फ्रंट पार्टचा मार्जिन मी वाढवत असते. कटोरी ब्लाऊजमध्ये फक्त योक पट्टी वाढवते आणि 4 टक्समध्ये दोन्ही पार्ट वाढवते. तुम्हाला जर 4 टक्स आणि कटोरी ब्लाऊजचं कटिंग पॅटर्न पाहायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, ते तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर बऱ्याच मैत्रिणी काय करतात, ब्लाऊजचं कटिंग करतात पण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट उंचीला तर एकसारखा धरतात आणि मग शिलाई केल्यानंतर पुढचा पार्ट कमी पडतो. मग हा पार्ट कमी पडू नाही म्हणून योक पट्टीला अर्धा इंच वाढवायचं. म्हणजे ते शिलाई केल्यानंतर योक पट्टी ज्यावेळेस आपण क्रॉस पट्टीला जोडतो त्यावेळेस ॲडजस्ट होऊन जातं, किंवा तुम्ही क्रॉस पट्टीलासुद्धा अर्धा इंच वाढवून घेऊ शकता. शक्यतो तुम्ही कटोरी ब्लाऊज शिवत असाल तर तुम्ही क्रॉस पट्टीलाच अर्धा इंच मार्जिन खालच्या बाजूने वाढवा. तर आता दुसरा पॉईंट असतो तो म्हणजे स्लीव्जचं सुद्धा जे आपण फिटिंगचं मार्जिन ठेवलेलं असतं ते 1.5 इंच ठेवलेलं असतं. ते एकसारखं पाहिजे. कमी जास्त असेल तर तिथेसुद्धा स्लीव्ज जोडल्यानंतर फिटिंगला प्रॉब्लेम येतो. आता स्लीव्ज जोडताना सेंटरपासून सुरुवात करायची. सेंटरला जसं की मी तुम्हाला सांगितले, मी कटिंग पॅटर्न डिस्क्रिप्शनमध्ये देईल. स्लीव्जचं कटिंग केल्यानंतर स्लीव्जच्या सेंटर पार्टला कट देऊन ठेवायचा, म्हणजे त्या पार्टपासून पुढेच आपण स्लीव्ज जोडायची असते. तुम्ही एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जर स्लीव्ज जोडली तर सेंटर पार्ट बऱ्याच वेळा शिलाईमध्ये कमी जास्त होऊ शकतो. म्हणजे तो सेंटरला येत नाही, थोडा मागे येतो किंवा थोडा पुढे होतो. त्यामुळे शिलाई करताना स्लीव्ज जोडताना ही गोष्ट लक्षात ठेवा की जो सेंटर आहे स्लीव्जचा तो जिथे आपण आर्महोल जोडलेला आहे त्या सेंटरवरती ठेवायचा आहे आणि मग स्लीव्ज जोडून घ्यायचे आहे. एक शिलाईमध्ये स्लीव्ज जोडून झाल्यानंतर चेक करायचे कुठं गोळा झालेलं नाही ना, कारण हा पूर्ण आकार असतो. त्यामुळे जर गोळा झालेला असेल तर तुम्ही त्याला डबल शिलाई मारून घ्यायची, किंवा गोळा झालेला असेल तर ते ओपन करून पुन्हा शिलाई मारायची आहे. आता एका बाजूची स्लीव्ज जोडून झाली आणि दुसऱ्या बाजूची सुद्धा मी स्लीव्ज जोडून घेत आहे. आता स्लीव्ज जोडताना प्रत्येक ब्लाऊजला सेम असेल, फक्त फिटिंगसाठी कटोरी ब्लाऊजचं आणि 4 टक्स ब्लाऊजचं थोडंसं वेगळं आहे. फिटिंगसाठी जर वाढून झालं असेल, तुम्ही क्रॉस पट्टी जर वाढवलेली असेल तरच तुमचं वाढव होतं. पण जर तुम्ही क्रॉस पट्टीला अर्धा इंच मार्जिन वाढवलेलं नसेल तर मात्र पुढचा भाग शिलाई केल्यानंतर कमी पडतो. म्हणून ही टिप्स लक्षात ठेवा. ज्याही वेळेस तुम्ही कटिंग करताल त्यावेळेस क्रॉस पट्टीला खालच्या बाजूने जिथं आपण फिटिंगची बाजू असते कमरेची तिथं अर्धा इंच मार्जिन वाढवून घ्या, म्हणजे तुमचं बॅक पार्ट मोठा होणार नाही आणि फ्रंट पार्ट कमी पडणार नाही. तर आता दोन्ही स्लीव्ज मी जोडून घेतल्यात. त्यानंतर आता आपण फिटिंग कशी करायची ते पाहूया. सुरुवातीला एक पॉईंट सांगते की ज्यांच्याकडे ओव्हरलॉकचं मशीन असेल त्यांनी सरळ ब्लाऊज ठेवून फिटिंग केलं तरी चालतं. पण जर ओव्हरलॉकचं मशीन नसेल तर तुम्ही अगोदर या पद्धतीने सरळ ब्लाऊज पकडायचा आहे सुईच्या बाजूने आणि एकदम कडेवरती दापटीत देऊन घ्यायचे आहे. आता इथे पहा, स्लीव्जचं जे घेर आहे म्हणजे पुढचा पार्ट मागचा पार्ट एका लाईनमध्ये येतो की नाही हे चेक करायचं आहे. कमी जास्त असेल तर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. जर स्लीव्जचा पार्ट एकसारखा आला तर फिटिंगसुद्धा सरळ येते. आता इथं पहा मी सरळ शिलाई मारून घेतली आहे आणि एक्स्ट्राचं जे काही कापड निघलेलं असेल ते या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने सेम याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. आता दोन्ही बाजूने शिलाई मारून झाली की मग ब्लाऊज उलटून घ्यायचा असेल. हे फक्त जर तुमच्याकडे ओव्हरलॉकचं मशीन नसेल आणि तुम्हालाही ओव्हरलॉकच्या मशीनसारखी फिनिशिंग हवी असेल. म्हणजेच बऱ्याच वेळा काय होतं की ब्लाऊज शिवल्यानंतर जर सुईच्या उलट्या बाजूनेच आपण फिटिंग केली तर धागे निघतात. जसं की
धागे निघतात, त्यामुळे मग हा ब्लाऊज जर सुरुवातीला सुईच्या बाजूने शिलाई मारायची आणि आतल्या बाजूने उलटा करून कडेवरती दाबटीप दिली की जे धागे निघणारे असतात ते शिलाईमध्ये दबले जातात. मग इथे वरलॉकची गरज पडत नाही आणि धागेही निघत नाही आणि ब्लाऊज फिनिशिंगलाही छान दिसतो आणि घालायलाही कम्फर्टेबल वाटतो. तर या पद्धतीने मी आता हे कडेवर शिलाई मारून घेतली आणि पलटून घेतले आणि आता इथे मी अगदी कडेवरती दाबटीप मारायची आहे आणि मग आपण फिटिंग करणार आहोत. आता ही प्रोसेस दोन्ही बाजूने सेम करायची आहे, राईट बाजूने सुद्धा आणि लेफ्ट बाजूने सुद्धा. आता बऱ्याच मैत्रिणी म्हणतील की क्रॉस पट्टीला ओपन राहतं, तर नाही, क्रॉस पट्टी जशा पद्धतीने मी जोडलेली आहे तर माझी पद्धत पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, तर क्रॉस पट्टी जोडण्याचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल. बऱ्याच मैत्रिणी अस्तर जोडून घेतात आणि क्रॉस पट्टीलासुद्धा धागे निघतात आणि मग तिथे वरलॉक करतात. तर नाही, मी ज्या पद्धतीने क्रॉस पट्टी शिवते तुम्हाला इथं फिटिंगमध्ये दिसत असेल, क्रॉस पट्टीचे कुठेही धागे निघत नाहीत. तर पहा, दोन्ही बाजूने मी दाबटीप देऊन घेतले. आता इथं घ्यायचं आहे मापाचं ब्लाऊज. पण तुमच्याकडे मापाचं ब्लाऊज नसेल आणि तुम्ही अंगावरती माप घेतलं असेल तर दंडघेराचा दुसरा भाग घ्यायचा. म्हणजे जर 12 इंच टोटल दंडघेर आलेला असेल तर त्याचा अर्धा 6 इंच घ्यायचा आहे आणि मग फिटिंग करायची. आणि जर ब्लाऊज असेल तर ब्लाऊजला ब्लाऊज लावून मग त्यावरती शिलाई मारायची आहे. तर आता आर्महोलपर्यंत आल्यानंतर सुद्धा आर्महोलला सुद्धा ब्लाऊजचा आर्महोल लावून पाहायचा आहे आणि मग शिलाई मारायची आहे. पण जर आर्महोल नसेल तर त्यावेळेस तुम्ही इथे ब्लाऊजचंच माप घ्यायचं आहे. त्यानंतर क्रॉसपट्टीला सुद्धा एकदा चेक करायचं आहे. बऱ्याच वेळा चेस्टचा भाग मोठा असल्यामुळे क्रॉसपट्टीला कमी पडतो, म्हणून तिथे सुद्धा चेक करून मग खाली शिलाई मारून घ्यायची आहे. आता एका बाजूने फिटिंग झाली आहे तर दुसऱ्या बाजूने सेम याच पद्धतीने करायचं आहे. इथं तुम्ही डायरेक्ट दुसऱ्या बाजूची जी स्लीव्ज तयार आहे ती ठेवूनच तुम्ही मार्किंग करू शकता. दरवेळेस तुम्हाला ब्लाऊज घेण्याची गरज नाही. ही शिलाईसुद्धा अगदी सरळ खाली मारून घेतली की मग तुम्ही जर तुमच्याकडे मापाचा ब्लाऊज असेल तर त्या मापाच्या ब्लाऊजला कमरेचा भाग लावून चेक करायचं आहे कमी जास्त झाला आहे की नाही ते. आणि जर नसेल तर तुम्ही जे अंगावरती माप घेतलेलं असेल त्याचा कमरेचा जो भाग आहे त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन मायनस करून मग कमरेचं माप घ्यायचं. म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट कळतं ब्लाऊज परफेक्ट झाला आहे की नाही ते. तर या पद्धतीने आता मी फिटिंग करून घेतली. आता आपण एकदा चेक करूया की ब्लाऊज परफेक्ट झाला आहे की नाही ते. तर आता इथे मी जवळजवळ अर्धा इंच उंची, पाऊण इंच उंची वाढवलेली होती ब्लाऊजची, कारण उंचीला हा ब्लाऊज कमी होता. त्यामुळे माझा जो तयार ब्लाऊज आहे त्यापेक्षा मला या ब्लाऊजची जी कमरेची मार्जिन आहे ती अर्धा इंच थोडं फिटिंग घ्यावं लागेल. कारण जसं ब्लाऊज म्हणजे कमरेपेक्षा खाली येतो थोडासा तिथे लूज होतो, त्यामुळे मी हे पाहून घेतलं आणि शिलाई मारून घेतली. त्यानंतर इथे आता मी एक्स्ट्राच्या जे 3 ते 4 शिलाई आपण ब्लाऊजला मारतो त्या मारून घेत आहे. कारण एक्स्ट्राच्या शिलाई मारल्यानंतर जर ब्लाऊज थोडासा टाईट झाला तर तुम्ही उसवू शकता किंवा सैल झाला तर शिलाई मारू शकता, म्हणून 1.5 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी प्रत्येक ब्लाऊजला ठेवायचे आहे. तर आता दोन्ही बाजूने याच पद्धतीने मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि पाहू शकता आता आपला ब्लाऊज तयार आहे. तरीसुद्धा आपण एकदा डबल चेक करून घ्यायचं आहे. पहा, इथे आता मी जे मापाचं ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजला कमरेचं माप लावून पाहते आणि त्यापेक्षा अर्धा इंच मी हा ब्लाऊज थोडासा टाईट शिवलेला आहे. म्हणजे जो नेव्ही ब्ल्यू मी तयार केलेला आहे तो अर्धा इंच थोडा टाईट केलेला आहे, कारण मी याची उंची वाढवलेली आहे. आणि अगदी बरोबर उंची असेल तर तुम्ही एकसारखा शिलाई मारू शकता. तर पहा, अगदी परफेक्ट असं ब्लाऊजचं फिटिंग झालेलं आहे. तर हे हार्डली 4 ते 5 मिनटामध्ये पूर्ण फिटिंग होतं, पण तुम्हाला समजून सांगायचं म्हणून मी एवढा व्हिडिओ मोठा बनवलेला आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला, माहिती महत्त्वपूर्ण वाटते असेल तर कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो, चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. तर चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं, लाईक केली, कमेंट केली तर मलासुद्धा पुढचा व्हिडिओ बनवायला मोटिवेशन मिळतं. तर चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी